सर्वांना नमस्कार. जुळली रेशीम गाठ भाग 1. काय काय बोलते तू? सई, अगं तुला लाज कशी वाटत नाही? जरा समाजाचं तरी भान ठेव. जनाची नाही, निदान मनाची तरी लाज बाळग. लोक तोंडात शेण घालतील, कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आणि आणि नातेवाईकांना काय सांगायचं ग? बघा, आमच्या मुलीने काय दिवे लावलेत, असं सांगायचं का? आपल्या संपूर्ण घराण्यात कोणीही असं केलेलं नाही. तुझी आजी, तुझी आत्या यांच्याही वाट्याला हेच आलं होतं ना. त्यांना कधीच काही वाटलं नसेल का? पण त्यांनी त्यांच्या भावनांना आवर घातला ना. त्यांना आपल्या घराण्याच्या इभूतीची काळजी होती. त्यांना त्यांची मर्यादा चांगली माहिती होती. आणि तू सगळं सोडून उलगी झालीस? सई, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, स्वतःच्या मर्यादा सांभाळ. उगीच चार चौघात आमचं हसू करू नकोस. गाठ माझ्याशी आहे, समजलं का? तुझ्या मनात जे सुरू आहे ते कधीच शक्य होणार नाही. सईचे बाबा तावातावाने बोलत होते. ती एका कोपऱ्यात उभी राहून अश्रू ढाळत उभी होती. बाई ग, काय हे निर्बंध वागणं म्हणायचं? सारी लाज लज्जा वेशीला टांगली काय ह्यांनी? तरीच बायकांमध्ये कुजबूज सुरू झालीये. मी आले की लगेच विषय बदलतात. माझ्याशी मनमोकळेपणे कुणी बोलतही नाही. सई, वंच, काय करताय असं? तुमच्या दादांना पाहुण्या रावळ्यात खूप मान आहे. लोक त्यांच्याशी आदराने बोलतात. त्यांनी इतक्या मेहनतीने हा सन्मान, ही प्रतिष्ठा कमावलेली आहे आणि तुम्ही ती धुळीला मिळवायला निघालात. हे शोभतं का तुम्हाला? सईची वहिनी नाक मुरडत म्हणाली. सई, बाईच्या जातीला हे शोभत नाही. पुरुषांची गोष्ट वेगळी असते. त्यांना समाजाने फार पूर्वीपासूनच अनुमती दिलीये. लोक तुझ्याच वागण्याला बोल लावतील, तुलाच चुकीचं ठरवतील. तुला हे असलं वागायचं होतं म्हणून त्याची साथ शोभलीस असं म्हणतील. बाळ, बाईच्या जातीने मर्यादा सांभाळून राहावं. समाजाने आखून दिलेली लक्ष्मण रेखा कधीच ओलांडू नये, नाहीतर हा समाज तुलाच वाईट चाळीची म्हणून बोलावेल. इतकी वर्ष तू जो वनवास भोगलास त्याची सारी माती होईल ग बाळा. ऐक माझं, असा वेडेपणा करू नकोस ग. आई म्हणून नाही तर एक बाई म्हणून सांगते, बाईचा जन्म फारच कष्टाचा. सईच्या आईने डोळ्याला पदर लावला. ते पाहून सईला सुद्धा भरून आलं. आई, निदान तू तरी समजून घे ग. बाकीच्यांना समजावण्यात काहीही अर्थ नाहीये, पण तुला सगळं माहिती आहे ना ग. मग तरी तू असं का बोलतेस? सईच्या डोळ्यातलं पाणी ओसंडून वाहू लागलं. जन्मदात्री आई सुद्धा तिला समजून घेत नव्हती. आईचे शब्द कानात घुमत होते. जन्म बाईचा खूप कष्टाचा. पूर्वी आजी असं म्हणायची, आता आई बोलते, बाईचा जन्म इतका नकोसा व्हावा का? बाई म्हणून पुन्हा जन्म नको रे देवा, असं आत्या म्हणायची. तेव्हा नीटसं कळलं नव्हतं, पण आता अर्थ लागतोय बाईला तिच्या बाईपणाची. आणि बाई असण्याची शिक्षा तर भोगावीच लागणार. सई स्वतःशीच फुटफुटली. तिच्या मनाचा सुरू असलेला फोंडमारा कोणालाच दिसत नव्हता. 3 मुली झाल्यानंतर पुन्हा एकदा मुलगी म्हणून आपल्या जन्मदात्रीच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलीच्या यातना ती मुलगीच जाणे. नावडती सर्वांना नकोशी असलेली मुलगी जन्माला आल्याबरोबरच सटवाई भाळावर दुःखांचं प्राक्तन घेऊन जाते आणि ती मुलगीही रडत चढत तिचा प्रवास करत राहते. मीही तेच केलं, अजूनही करते. खडतर वाटेवरची अग्निफुले वेचताना किती रक्तबंबाळ झाले हे माझं मलाच माहिती. हे जगदीश्वरा, तुलाच ठाऊक रे.
गॅसवर ठेवलेलं दूध भसाभसा उतू जावं तशा जुन्या आठवणी डोळ्यांचा काठ ओलांडून सांडू लागल्या. मनाचे वारे भूतकाळाच्या दिशेने चौफेरे उधळू लागले. 20 वर्षापूर्वी घडलेल्या घटना जणू काल परवा घडल्यासारख्या तिच्या डोळ्यासमोर फेर धरू लागल्या.